आम्ही सव्वाला काष्ट या ठिकाणी आलेलो आहे. बाळूमामाचं मंदिराच्या एकदम जवळ आलेलं आहे. चला तर आपण या व्हिडिओमधून बाळूमामाच्या मंदिराचं दर्शन घेऊया. रस्ता चाललो आहे हायवे सव्वाला काष्ट्याचा. रस्त्याचं जोरदार काम चालू आहे बरं का मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला याद झालं म्हटलं तर बघा इथं पुढं पोलीस स्टेशनच्या समोर आणि पेट्रोल पंपाच्या समोर आतमध्ये रोड गेलेला आहे. तिथं कोणाला पण विचारलं हो का पेट्रोल पंप आहे तर कोण पण सांगल हो का इकडं आतमध्ये रोड गेला. आम्ही पेट्रोल पंपावरून जरा काम आहे आमचं, आम्ही चाललेलो आहे. बाळूमामा मंदिर हो का इकडंच गेला आहे आतमध्ये रोड. पुन्हा आतून आलं तर हो का ही चौक आहे. इथं बघा मित्रांनो आम्ही आता सध्या बाळूमामाच्या मंदिरापाशी आलो. बराबर मंदिरापाशी तरी आपण चालू आहे. चला आबांचं दुकान आहे इथं. तर मित्रांनो ओळखलं का कोण आहे आपल्याला? टीव्ही बातमीमध्ये अक्षरशः ही मामा आपल्याला लय जणांनी बघायला भेटलं. आज साक्षात त्या मामांचं दर्शन झालंय. कारण का बाळूमामाला एवढ्या जवळनं त्यांनी बघितलंय ही खऱ्या गोष्टी आहेत. आणि मामांसोबत जेवायला गेलेलं ही एकमेव व्यक्ती आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकताय त्याने बरेच मामाच्या तळावर सेवा केलेला आहे. आता किती दिवस होता तिथं तळाव आपल्या पालखीला? मग तुम्ही इथेच आहे म्हणजे तुम्ही समोर समोर बघितलं, आम्ही काय बघितलंच नाही मग आम्हाला कधी. श्री सद्गुरू बाळूमामा देवाला अष्टाच्या पर्यंत असलेले सर्व भाविकांच्या मनात असलेले विचार जे मन भाविकांना करणाऱ्या आज विट्याच्या परिसरात असलेल्या फुलेनगरमध्ये चॅनलचा विनोद यादव या ठिकाणी हे मार्गदर्शन सगळे आपल्याला करत असताना आपल्या सद्गुरूच्या कृपेनं की आज एवढ्या मुलींना एवढी देवानं मुलं दिली. पण कुणाला गोरगरीब असून दे श्रीमंत असून दे देवानं कधी समधी लेकरं सांभाळून घेतलेले आहेत. आड अडचणीवर जी येणारा संकट तारणारा परमेश्वर कुणाला जो तुमच्या घरात जर गावागावात आला तरी बाबा मी बाळूमाचं अन्नदान करायचंय पैसे मागतो त्याला पैसे कदाही द्यायचे नाही. ज्याची तुम्हाला दान करायचे ते आमच्या 7 नंबर बघा पांडुरंग वनगर तात्याच्या आशीर्वादानं आणि अष्ट्याचे बाबासो बाळू वाघमोडे पुजारी या मंदिराचे मार्गदर्शन करणारा कोणाला न रुपया फसवून हे तुमच्या आयुष्यात कोणाचं चांगलं होणार नाही. कारण ज्याला कसं बाळूमामाचं पैसे काढलं तरी देखील त्याला सळ होणार नाही. रीतशीर मार्गानं सेवा केली तर त्याला 100% मेवा मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबात नगरपालिकेत कामाला येते किंवा फिक्स झाला पाहिजे किंवा त्रास थांबला पाहिजे. बाळूमामाकडे अन्याय चालत नाही. अन्याय जे देतोय त्याला शासन करणार आहे. परपंचात बायका पोरं दुकान धंद्यात नाव काय नाव बाळूमामा. बाळूमामाच्या नावाला कधीही कलंक लावायचा नाही असा अख्ख्या महाराष्ट्रात जिथं आभार टेकले तिथं पुण्यापासून 5 रविवारी 150 मुलाचं रेकॉर्ड आहे. आता जवळजवळ आजच्या रविवारी 20 पोरं आले असतील. 20 ते 25 संध्याकाळी तेच बरोबर होईल की कोणाला बोलवायचं जायचं नाही. हे जागृत देवस्थान असून की आमचा एक लहान मुलगा तोही काम करतो ज्याच्या अतिशय संकटात जमिनीचा व्यवहार होत नव्हता. तो जमिनीचा व्यवहार जवळजवळ कोटीचा झाला
त्यांना आज देवाला जैनाचा माणूस आहे त्याने 50,000 रुपये घेऊन आला. मागे द्यायला पाहिजे का? काम झालं तुम्ही अन्नदान करा, तिथं बाबा फरशा बसवा, तुमच्या इच्छेनं. तुम्हाला ती कर म्हणायचं पण नाही. नारळाचा दर 25 रुपये भाव, सगळा सर्व त्याचा. एक 150 रुपयाला हा नारळ पेढे किती पैसे कमवत आहे. असलं अन्याय बाळामध्ये चालत नाही. तुम्हाला 25 नारळ प्रामाणिकपणानं दिलं तर 100% यश येणार आहे. म्हणून आज आमच्या विनोद महाराज इथं देवळात आलेले आहेत. त्यांचा आम्ही नारळ पेढे देऊन श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. असंच आशीर्वाद कडेला जाऊन दे, बाळामा त्यांच्या पाठी उभा राहून दे. त्यांच्या गावात उभ्या पावसात फुलेनगर मध्ये यश आलेलं आहे. मुलग्याला त्या पाहिजे इकडे ये त्या आबांचा व्हिडिओ. डावलं का आपण मामा मामा मला